नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखीचा आजचा विषय आहे डोळ्यात पाणी, अजित पवारांच्या आणि नेहरूंच्या. मित्रो, सुरुवातीलाच एक स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. परवाच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी गंगा नदीचा उल्लेख, अयोध्येतील राममंदिराच्या संदर्भात तिथे जे 28 लाख दिवे लावण्यात आले त्याची माहिती देताना केला. अयोध्या नगरी ही शरयू नदीच्या तीरावर उभी आहे हे मला माहिती आहे. काही शब्द तोंडात बसलेले असतात. त्यातला एक शब्द आहे गंगा, आणि आपण सगळ्या नद्यांना गंगाच मानतो. त्यामुळे तो शब्द माझ्या तोंडून निघून गेला. पण ती चूक माझ्या लक्षात आणून दिली याचा मला आनंदच आहे. कुठल्याही प्रकारे राग नाही. पण मला हे सांगायचं आहे की ते शरयू आहे हे मला माहिती आहे. अहो, ग. दी. माडगूळकरांच्या रामायणातलं दुसरं गाणंच मुळी सरयू तीरावरी, शरयू नाही म्हटले, सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी असं आहे. दुसरंच गाणं आहे. आणि या गाण्यामध्ये माडगूळकरांनी दशरथाचं, राजा दशरथाचं जे वर्णन केलं आहे, जे शब्द वापरले आहेत, आणि 2-3 ओळीमध्ये राजा दशरथ कसा होता ते ऐकण्यासारखं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, इक्ष्वाकू कुल कीर्तिभूषण राजा दशरथ धर्मपरायण, त्या नगरीचे करीतो रक्षण, गृही चंद्रसा नगरी इंद्रसा, सूर्य जसा संगरी सरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. राजा दशरथ कसा होता? घरी चंद्रासारखा सौम्य, शीतल, सगळ्यांना समजून घेणारा. नगरी इंद्रसा, राजानं नगरात कसं वावरायचं असतं त्याचा धाक पाहिजे. नगरी इंद्रसा. आणि सूर्य जसा संगरी, सूर्य जसा तळपतो, सूर्याची उष्णता सहन होत नाही, त्याप्रमाणे राजा दशरथ जेव्हा रणांगणावर उपस्थित असेल तर त्याच्या उपस्थितीनं शत्रूला कापरं भरत असे. सूर्य जसा संगरी. त्यामुळे ते शरयू आहे हे मला माहीत होतं. गंगा शब्द चुकून गेला, पण तो लक्षात आणून दिला. मी आभार मानतो. आज सध्या आपण दिवाळी साजरी करतो आहोत. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कच्छच्या भारत-पाक सीमेवर आपले जे सैनिक जवान तिथे रात्रंदिवस अहर्निश पहारा देत आपल्या प्राणांची बाजी लावून उभे असतात. थंडी, वारा, ऊन कशाचीही पर्वा न करता, आणि नातेवाईकांचा मोहपाश बाजूला सारून त्यांच्या समवेत दिवाळी साजरी करत होते, त्यांच्याशी संवाद करत होते. हे दृश्य केवढं मनोहारी, अंगावर रोमांच उभं करणारं आहे. दुर्दैवानं आपल्या देशाचे पंतप्रधान, विशेषतः पहिले पंतप्रधान यांना, जवाहरलाल नेहरू यांना सैन्याची ॲलर्जी होती किंवा काय मला माहीत नाही, पण सैन्याबरोबर संवाद साधणं त्यांना जमलं नाही. जसे बाकीच्या जनसमूहांशी नेहरूंचे संवाद होत असत, सैन्यापासून ते दूरच राहत होते. आणि सैन्याची काही आवश्यकता आहे देश सांभाळायला, आपण सगळ्यांशी चांगले वागलो. याचं कारण अर्थात हे होतं की गांधी आणि नेहरूंचा युद्धशास्त्राचा अभ्यास अतिशय कमी होता, जसा तो मुंजांचा होता, सावरकरांचा होता. मग पुढे 62च्या युद्धामध्ये चीनकडून पराभव झाल्यानंतर लता मंगेशकरनी जे ऐ मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी हे जे गाणं
नेहरूंसमोर गायलं आणि त्यावेळेला नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं. ते भावूक झाले. आपलं सैन्य खरोखर केवढं बलिदान करतंय, केवढा त्याग करतंय, त्यापुढे आपला त्याग काहीच नाही असं कदाचित त्यांच्या मनात आलं असावं आणि मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्या अश्रूंचा संघवाल्यांनी, जनसंघवाल्यांनी, हिंदुत्वनिष्ठांनी आणि एकंदर भारतीय जनतेनं त्या अश्रूंचा सन्मान केला. त्या अश्रूंची टिंगल केली नाही, चेष्टा केली नाही, उपहास केला नाही. जसा तो परवा एका सभेमध्ये अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री यांना लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या बहिणीविरुद्ध आपण आपल्या बायकोला उभं केलं, ही चूक त्यांनाच ती चूक वाटते. ती चूक उमगली आणि मग त्यांच्या ते भावूक झाले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याची शरद पवारांनी भर सभेमध्ये नक्कल केली, चेष्टा केली आणि आपल्या पुतण्याला जनतेसमोर उघडं पाडण्याचा प्रयत्न केला. हा फरक मला लक्षात आणून द्यायचा आहे. हिंदुत्वनिष्ठ माणसांची मनोभूमिका आणि जे हिंदुत्वाला कडाडून विरोध करतात त्यांची भूमिका, ते शत्रूविषयी काहीही भूमिका घेऊ शकतात, जशी शरद पवारांनी अजित पवारांच्या विषयात घेतली आणि त्यांची टिंगल केली. आणि हिंदुत्वनिष्ठांनी, संघवाल्यांनी, जनसंघवाल्यांनी, एकंदर भारतीय जनतेनं नेहरूंच्या डोळ्यात पाणी आलं याबद्दल कधीही तो विषय चेष्टेचा केला नाही. नेहरूंविषयी त्यांना सहानुभूतीच वाटली. नेहरूंनी आपलं अंत्यसंस्कार झाल्यानंतर आपली राख, त्याचं वितरण कसं करावं याचाही लोकांनी सन्मान केला, चेष्टा नाही केली. आज आता दिवाळी आपण साजरी करतो आहोत. या दिवाळीकडे थोडं वेगळ्या दृष्टीनं आपण पाहूया, थोडा नवा प्रकाश टाकता येतो का बघूया. कारण संविधान धोक्यात आहे. आत्ता महाराष्ट्राची निवडणूक आहे, विधानसभेची आणि झारखंडची. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान धोक्यात आहे. आज पण तीच घोषणा महाविकास आघाडीचे लोक देत आहेत. दिवाळीचा सण हे त्याला उत्तर आहे की या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे, तोपर्यंत संविधान सुरक्षित आहे. कसं? दिवाळी पहा, संपूर्ण भारतात साजरी होते, पण प्रत्येक ठिकाणी तो प्रदेश, ते राज्य, त्याची जी काही स्थानिक संस्कृती असेल, त्यांचे स्थानिक वीरपुरुष असतील, स्थानिक धर्मपुरुष असतील, त्यांनी पाडलेल्या परंपरा, त्याला अनुसरून प्रत्येकजण आपली दिवाळी वेगळ्या पद्धतीनं साजरी करतो. आणि तरी सगळे एकमेकाला धरून आहेत आणि संपूर्ण भारतात दिवाळी साजरी होते. आता तर ती अमेरिकेतही होते. गंमत अशी आहे की या दिवाळीचा संबंध युद्धाशी आहे. भगवान श्रीकृष्ण आणि राम यांचा संबंध या दिवाळीशी आहे. दोघेजण युद्ध करून विजयी होऊन परतले. तो साजरा करण्यासाठी आपण दिवाळीतले काही दिवस साजरे करतो, हे मला मुद्दाम लक्षात आणून द्यायचं आहे. एक बायबल, एक कुराण असं नसताना हिंदू सगळे एकमेकाला धरून आहेत. याचं कारण या सांस्कृतिक परंपरा आहेत. आता बंगालमध्ये पहा, दुर्गापूजा हा त्यांचा खरा महत्त्वाचा उत्सव आहे, दिवाळीपेक्षा सुद्धा. बंगालमध्ये काली मातेची पूजा केली जाते. अधम रक्तरंजिते काली मातेची पूजा तिथे केली जाते. उत्तर प्रदेशात दिवाळी 5 दिवस असते. दक्षिणेत ती एखाद दुसरा दिवस असते. आता धनतेरस काय आहे? समुद्र मंथन झालं देवांचं आणि राक्षसांच्या युद्धातून. त्याला धन्वंतरी या वैद्यकशास्त्रातल्या त्यावेळच्या महर्षींनी अमृत काढलं होतं. तर अमृत आपल्याला समुद्र मंथनातून काढता येतं, हा विश्वास देण्यासाठी आपण धनतेरस साजरी करतो. आणि धनतेरसच्या दिवशी
थोडंसं तरी सोनं, थोडीशी तरी चांदी, थोडंसं तरी एखादा, अगदीच काही नाही झालं तर धातू आणा, घरी काहीतरी बाहेरून आणा. याचा व्यापाराशी संबंध आहे, याचा भौतिकतेशी संबंध आहे, ते आपण करतो. महाराष्ट्रामध्ये दिवाळी लवकरच साजरी होते, वसुबारस. त्यावेळेला गोवत्स द्वादशी आपण म्हणतो, नंदिनी व्रत म्हणतो त्याला. आणि नरक चतुर्दशी हे तर आपल्याला माहितीच आहे की याला छोटी दिवाळी म्हणतात वरती उत्तरेकडे. नरक चतुर्दशीला गंमत पहा, सत्यभामेला घेऊन एक बरोबरीचा सहकारी युद्धातला भगवान श्रीकृष्ण प्राग ज्योतिषपूर म्हणजे आसाम वगैरे ईशान्य भारतातलं त्यावेळचं राज्य, तिथे जो नरकासूर होता त्यानं 16,000 स्त्रियांचं अपहरण केलं होतं. त्या 16,000 स्त्रियांना त्यांनी सोडवलं. त्यांनी एकंदर बाकी अनेक राज्यांवर जे अन्याय केले होते त्या अन्यायाचं परिमार्जन भगवान श्रीकृष्णानं केलं आणि नरकासुराचा वध करून त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळाला लावला. त्याचं स्मरण करण्यासाठी नरक चतुर्दशी आपण साजरी करतो. म्हणजे युद्धाचा संबंध आहे आणि युद्धामध्ये महिलासुद्धा पुरुषांच्या बरोबरीनं भाग घेत होत्या. महिलांना सन्मान देणं हा महाराष्ट्राचा आणि एकंदर आत्ता भारताचा मोठा विषय आहे चर्चेला आलेला, की महिलांना आपण सन्मान देतो की नाही. तर आपली परंपरा सन्मान देण्याची आहे. बंगालमध्ये आणि दक्षिणेमध्ये सुद्धा नरक चतुर्दशी आपण करतो. तिथे भूत चतुर्दशी म्हणजे आपल्या पूर्वजांमध्ये कोणी जर अतृप्त आत्मे असतील तर त्यांचं समाधान व्हावं म्हणून त्या दिवशी घरामध्ये 14 दिवे वेगवेगळ्या दिशांना धरून असे लावले जातात. आणि हे याच्यात दुसरी गंमत काय आहे, आपण लक्ष्मी म्हणतो, लक्ष्मीपूजन. लक्ष्मीची बहीण आहे, तिचं नाव अलक्ष्मी आहे. तर त्या अलक्ष्मीचं देखील पूजन आपण करतो, ते म्हणजे घरात साफसफाई करून, स्वच्छता करून. अलक्ष्मीला आपण घरामध्ये फार राहू देत नाही, पण अलक्ष्मीची सुद्धा आपण आठवण करतो. स्वच्छतेचं महत्त्वसुद्धा या सणामध्ये आहे. आणि अयोध्येला प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून परतले, तोही दिवस आपण पाळतो. बलिप्रतिपदा आपण पाळतो. गुजरातमध्ये विक्रम संवत सुरू होतो या दिवाळीला. जाकीर हुसेन होते भारताचे 3रे राष्ट्रपती. त्यांनी राष्ट्रपती भवनावर दिवाळी साजरी केली. त्यावेळेला त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही तर इस्लाम धर्मीय, तुम्ही दिवाळी का साजरी करता? तेव्हा ते म्हणाले, दिवाळी हा राष्ट्रीय सण आहे. मग राष्ट्रपती हिंदू आहे का, मुसलमान आहे का, ख्रिश्चन आहे का, कोण आहे, याच्याशी काही संबंध नाही. राष्ट्रपती भवनामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे असं जाकीर हुसेन यांनी सांगितलं. आता एक मुद्दा मला आणखीन या निमित्तानं, म्हणजे दिवाळी आपण साजरी करतो त्यावेळेला आपल्याकडे एकच एक प्रकार लादला जात नाही, जो आत्ता आरोप मोदींवर केला जातोय की तुम्ही युनिफॉर्मिटी आणताय सगळीकडे. कोणताही हिंदू राज्यकर्ता असं साचेबंद जीवन जगत नाही. आपल्याकडे विविधतेतून एकता, प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं दिवाळी साजरी केली जाते, तरी पण सगळे दिवाळी साजरी करतो आम्ही असं म्हणतात. आणि हे दिव्यांचा उत्सव आहे, दिव्यांचा सण आहे. त्यामुळे ज्ञानाधिष्ठित असतं आपल्याकडे. धर्म, अंधश्रद्धा, नंतर खोट्या समजुती याला काही थारा नसतो. तर हे सणातून मुद्दाम सांगायला गेलं पाहिजे. पण आपल्याकडे हिंदू सण, हिंदूंच्या सणांचा गौरव केला तर धर्मनिरपेक्षतेला काही बाधा येईल की काय अशी एक भीती मनात असते, म्हणून आपण बोलत नाही. आता आपण मोकळेपणानं बोललं पाहिजे. आता या निवडणुकीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये नवाब मलिक यांनी आज दूरचित्रवाहिनीवर असं म्हटलं की माझा दाऊदशी संबंध ज्यांचा आहे असं जे म्हणतात
त्यांच्याविरुद्ध मी न्यायालयात दाद मागणार आहे. त्यांनी मागितलीच पाहिजे. दाऊदशी संबंध हा अत्यंत गंभीर आरोप आहे. त्या आरोपाचं निराकरण व्यवस्थित झालं पाहिजे. पण मला एक शंका आहे ती मी नवाब मलिकांना विचारू इच्छितो की अशी, तुमचा दाऊद इब्राहिमशी संबंध असेल नसेल तो भाग वेगळा, पण आम्ही ज्या पोटतिडकीनं, आम्ही ज्या संतापानं दाऊद इब्राहिमविषयी बोलतो, कारण तो शत्रू आहे, तसं तुम्ही बोलताना कधी दिसत नाही किंवा शरद पवार कधी बोलताना दिसत नाहीत. याचं कारण काय आहे हो? याचं उत्तर आम्हाला मिळालं तर पुष्कळ प्रश्नांचा उलगडा व्यवस्थित होऊ शकेल. पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातला फरक, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक दिवाळी ही सैनिकांसमवेत साजरी करतात. मला वाटतं तो जो बॅकलॉग आहे, नेहरूंना जी ॲलर्जी होती, तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी मोदी हे दुसरीकडे कुठेही न राहता त्या दिवशी, दिवाळीतले दिवस हे सैनिकांसमवेत साजरे करतात. त्यावेळी सैनिकांना, महिलांनाच नव्हे तर सैनिकांना आपल्या देशात जसा सन्मान द्यायला हवा होता तसा दिला गेला नाही राज्यकर्त्यांकडून. ती त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करतायत. त्यांच्याकडून संविधानाला धोका कसा पोचेल? माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.